Hello. Hello, this is the My Artifact episode number 1989. 1989. आजची तारीख आहे 4 ऑगस्ट 2020. वाजले आता रात्रीचे 8:45 वाजले. 8:45 ॲक्च्युली वॉज सो युजली मी रेकॉर्ड दुपारी करतो. आज थोडं संध्याकाळी, आज दुपारवर ॲक्च्युली खूपच काम होतं. सो काय झालं, काल संध्याकाळपासून मी ठरवलं होतं शॉर्ट फिल्म बनवेल म्हणून, त्याच्यावर काम पण सुरू आहे. बट कधी कधी असे काही प्रॉब्लेम्स होतात की प्रॉब्लेम्स नव्हते, कधी कधी असं काही होऊन जातात की तुम्हाला वेळ भेटत नाही. म्हणजे सांगण्यासाठी तर असं आहे की मी घरी राहतो आणि काहीच करत नाही. बट समजा जर मी घरी राहतो जरी म्हणलं ना, तरी मी स्वतःचा वेळ स्वतःसाठी पण नाही काढू शकत. इट वॉज लाईक दॅट. मला असं पहिल्यांदा असं रिअलाइज होऊन राहिलं आहे की जेव्हा फ्रीलॅन्सर म्हणून कोणी काम करतात, फ्रीलॅन्सर आणि जे लोक जे ॲज अ फ्रीली काम करतात, म्हणजे प्रोजेक्टनुसार काम करतात. म्हणजे ज्या प्रोडक्शनमध्ये प्रोजेक्टचं काम आहे त्या प्रोडक्शनमध्ये प्रोजेक्टसाठी ते जातात, पैसे घेतात आणि मग काम झालं की ते प्रोडक्शन सोडून दुसऱ्या प्रोडक्शनमध्ये. सो दॅट इज अ फ्रीलॅन्सर. म्हणजे ते इंडिव्हिज्युअल काम करतात. ओके, म्हणजे जस्ट लाईक त्यांना हा प्रोजेक्ट खतम झाला आणि त्यांना असं वाटलं की आता आपण रेस्ट घ्यावं का, तर ते रेस्ट घेतात. सो दोज आर द फ्रीलॅन्सर. फ्रीलॅन्सरमध्ये अजून एक गोष्ट मला थोडं सांगायचं आहे. मला फ्रीलॅन्सरबद्दल थोडंसं खूप काही गोष्टी माहीत पडतात. फ्रीलॅन्सरमध्ये काय असते की याच्यामध्ये पैसा जास्त भेटतो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पैसा भेटतो तो डेली बेसिसवर भेटतो. आणि तुमचा डेली बेसिसचा जो पैसा असतो तो असतो 2,000 किंवा 3,000 रुपये. आणि एका प्रोजेक्टसाठी ॲटलिस्ट तरी 2-3 हजार रुपये एका प्रोजेक्टसाठी ॲटलिस्ट तर 90 दिवस लागतात. तर मानून घे की माझा डेली 3,000 आहे, तर 3 × 9 म्हणजे 9-27 म्हणजे 2,70,000 रुपये मला भेटून जाईल 3 महिन्यामध्ये. म्हणजे 90 दिवसाचा प्रोजेक्ट खतम करून मला 2,70,000 रुपये भेटेल. दॅट्स इट. फ्रीलॅन्सरमध्ये कसं की काम खूप जास्त असते. काम खूप जास्त म्हणजे एक इंडिव्हिज्युअल काम असते. म्हणजे एका प्रोजेक्टवर तुम्ही कंटिन्यू काम करा. ओके, मग एकदा तो प्रोजेक्ट खतम झाला का मग तुमचं काम झालं खतम. मग तुम्ही फ्री आहात. फ्रीलॅन्सरमध्ये भीती ही असते की आपल्याला समोर काम भेटेल का नाही. आणि समजा जर तुमच्यामध्ये टॅलेंट असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला काम भेटेल. पण समजा तुम्ही टॅलेंटसाठी स्ट्रगलिंग करत असेल ना, किंवा जेव्हा तुमचं टॅलेंट वगैरे इतकं काही खास नाही आहे किंवा वगैरे, तर तेव्हा खूप जास्त कठीण होऊन जाते फ्रीलॅन्सरमध्ये काम करणं, कारण नंतर काम भेटत नाही. आणि ऑल्सो फ्रीलॅन्सरमध्ये नेटवर्क असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण विदाऊट नेटवर्क आपण काम करतो म्हणलं तर खूप कठीण होऊन जाते. नेटवर्क म्हणजे लोकांचं नेटवर्क. म्हणजे मी कोणाकोणाला ओळखतो, मी या डिरेक्टरला ओळखतो, या प्रोड्युसरला ओळखतो वगैरे वगैरे. सो फ्रीलॅन्सरमध्ये खूप काही गोष्टी शिकावं लागते. मोस्ट ऑफ द खूप लोक फ्रीलॅन्समध्ये काम करतात. पैसा पण जास्त भेटतो, आपल्या मनानुसार काम करायला भेटते. भीती एवढी आहे की आपल्याला नेक्स्ट काम भेटेल का नाही याची भीती असते. समजा तुमच्यामध्ये टॅलेंट नसेल तर म्हणजे बाकीच्यांपेक्षा थोडंसं कमी आहे. कमी आहे म्हणजे इन द सेन्स की दुसरा व्यक्ती थोडं चांगलं काम करत आहे तुमच्यापेक्षा, तर ऑब्व्हियसली त्या व्यक्तीला हायर करण्यात येईल. तुला फ्रीलॅन्सरमध्ये काम करायचं आहे की याच्यामध्ये काम करायचं आहे? फर्स्ट ऑफ ऑल मला फ्रीलॅन्सरमध्येच काम करायचं आहे, डेफिनेटली. यस. बट कसं आहे की आय डोंट नो राईट नो. म्हणजे फ्रीलॅन्सरमध्ये तिथे गेल्यावर कोणकोणत्या प्रकारे जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटते. म्हणजे जस्ट लाईक मला जे काम भेटेल मी ते करेल. आयदर ते फ्रीलॅन्सर असो किंवा प्रोडक्शनमध्ये असो, कोणतेही असो. जस्ट लाईक राईट नो मला ते कामाची गरज आहे, सो आय वॉज डुईंग इट दॅट. बट एंड रिझल्ट हेच राहील की मला इन द एंड मला फ्रीलॅन्सरमध्ये काम करायचं. फ्रीलॅन्सर म्हणजे इंडिपेंडंट, म्हणजे जेणेकरून मला प्रोजेक्ट राहील, प्रोजेक्टचं काम भेटेल
प्रोजेक्ट झाला खतम की आपलं काम खतम. कारण मला माहीत आहे माझ्यामध्ये टॅलेंट आहे आणि समहाऊ मी त्याच्यावर अजून जास्त डेव्हलप करेलच. सो हे झालं. काल अजून काय झालं, काल होती राखी, रक्षाबंधन. काल संध्याकाळी ताई आली होती, प्रीतीताई नाही आली होती. प्रीतीताई ॲक्च्युली शी वॉज क्वारंटीन बिकॉज ऑफ दिस COVID-19 कोरोना व्हायरस. शी गॉट कॉन्टॅक्ट विथ द पर्सन हू इज अ पॉझिटिव्ह ऑफ द कोरोना व्हायरस. म्हणजे ज्या व्यक्तीला कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह निघाला त्या व्यक्तीसोबत ताई कॉन्टॅक्टमध्ये होती. तर माइट बी शायद तिला पण झालं असेल, सो तिला क्वारंटीनमध्ये घेतलं आहे. तर त्यामुळे ती घराच्या बाहेर निघू शकत नाही. सो शी वोंट कम इन. बट सोनूताई, मी, बिट्टू आणि लहान सोनू आम्ही इथे होतो आणि आम्ही सेलिब्रेट केला. इवन जवाई पण आले होते, भाऊजी आले होते. नेहमीप्रमाणे झाले. इट वॉज गुड, इट वॉज रिली ग्रेट. त्यानंतर मला गिफ्ट भेटलं आहे. येस, मी गिफ्ट दाखवलं. ॲक्च्युली कसं आहे की मला गिफ्ट हे भेटलं आहे, दॅट इज सनग्लासेस. ओके, मी खूप वापरतो सनग्लासेस. ॲक्च्युली म्हणजे ताईला वगैरे माहीत नसेल, बट या युजली आय वेअर सनग्लासेस ऑल द टाईम. येस, आता जस्ट लाईक हा सनग्लासेस आहे, हा मी 100 रुपयाला घेतला आहे. ओके, आणि हा कसा दिसतो बघ. इट वॉज डॅम कूल आहे. यांनी एकदम कूल दिसतो. यांनी कसा एकदम म्हणजे चेहरा, म्हणजे तो ग्लास आहे ना, तो एकदम दिसून येतो. म्हणजे इट जस्ट लाईक दिस ग्लास सेज मी की देखो मेरे को. या सो हा मी घेतला होता. हा ॲक्च्युली 100 रुपये झाला. ॲक्च्युली कसं या शेडचा मी ग्लासेस नाही का मी घेतले होते गोव्याला, आणि त्यानंतर आय वॉज खूप जास्त प्रेमात पडलो ग्लासेसच्या. तर तेव्हापासून मग माझं सुरू झालं. ओके, हा जे ग्लासेस घेतले आहे ना, हे मला ताईनी दिलं आहे. ओके, युजली मला हे ग्लासेस खूप एक्सपेन्सिव्ह आहे. येस, इट वॉज बिट एक्सपेन्सिव्ह म्हणलं गेलं ना. तर करीब हा आहे 100 रुपयाचा, आणि हा आहे करीब 500 किंवा 600 रुपयाचा. इट वॉज UV रेज पण एक प्रकारे डिफ्लेक्ट करते. याची क्वालिटी मजबूत आहे. ओके, म्हणजे हा चाललं तर हार्डली चालेल महिना 2-3 महिने. बट ये तो आता हाऊ डू आय लुक इन धिस ग्लास आणि याच्यामध्ये विच वन इज बेटर. वेल, पाहण्यासाठी हा ग्लासेस खूप जबरदस्त वाटतात. या म्हणजे यांनी नाही का मला रात्री पण खूप साऱ्या गोष्टी क्लिअरली दिसते. या बट युजली कसं आहे की माझा चेहरा आहे ना, हा डार्क आहे. हा एवढा ब्राईट नाही आहे युजली. हा याच्यामुळे दिसून आलं आहे बिकॉज ऑफ दॅट की आता मी फ्रेश वगैरे झालो आहे, थोडंसं तोंड वगैरे धुतलं आहे आणि माझ्यासमोर लाईट आहे. सो दॅट्स वाय माझा चेहरा थोडासा गोरा दिसून राहिला आहे. बट ॲक्च्युली माझा चेहरा आहे सावळा. सो त्याच्यामध्ये नाही का चेहरा ऑलरेडी सावळा होऊन जातो, आणि सावली वगैरे किंवा काही वगैरे घातलं तर ते इट्स नॉट, म्हणजे माझा चेहरा ग्लो नाही करत. आणि त्याच्यामध्ये आणि मला ऑलरेडी दाढी आहे, त्याच्यामुळे का ऑलमोस्ट मोस्ट ऑफ द चेहरा वॉज ब्लॅकिशमध्ये येऊन जातो. आणि त्याच्यानंतर मी समजलं याच्यामध्ये पुन्हा काळा चष्मा घालेल ना, तर इट वॉज लाईक चेहरा दिखता ही नाही मेरा. या म्हणजे जस्ट लाईक माझा दिसणारा पार्ट फक्त हे कपाळ आहे, दॅट्स इट. सो दॅट्स वाय मला आवडते. यस, इट वॉज रिअली ग्रेट. इट वॉज रिअली एक्सपेन्सिव्ह आणि इट वॉज रिअली गुड. बट ॲक्च्युली मला हे ग्लासेस आवडतात. वाय? बिकॉज ऑफ दॅट की ये ग्लासेस में शेड ये वाह, इसमें स्टाइल दिखता है डूड. इट वॉज ग्रेट. या आय लाईक दोज गॉगल्स. येस, युजली इतक्यात मी गॉगल्स खूप जास्त वापरतो. अगोदर मी गॉगल्स वापरत नव्हतो. वाय? बिकॉज ऑफ दॅट की मला असं वाटायचं की गॉगल घातल्याने आपण फ्लॅश मारतो. या
नाही, मला असं गॉगलचं फारसं महत्त्व वगैरे होतं नाही. या म्हणजे कशाला घालायचं आहे गो, वाय, इट जस्ट लाईक आपल्या डोळ्याने दिसत आहे ना, आणि समज जर गॉगल घ्यायचे आहे की जस्ट लाईक हे घाला, इसमें तो मैं फुल प्रोफेशनल दिख रहा इसमें तो म्हणजे इट जस्ट लाईक कधी कधी नाही का ग्लासेसने नाही का माणसाची आयडेंटिटी रिअलाइज होते. ओके, सो इट वॉज लाईक दॅट. आपल्याची 3 गॉगल आहे ना, तर आपण हे करू, पहिले आपण हा चॉईस कर. ओके, सो समजा जर मी हा चष्मा घातला आहे आणि मी समजा एखादी म्हणजे आता डिस्क्राईब कर का हाऊ मी कोण आहे. ओके, सो जस्ट लाईक समजा चष्मा घातला आहे तर दॅट मीन्स का मी एक खूप जास्त कम्प्युटरचा वापर करतो. वाय, बिकॉज ऑफ दॅट की त्यामुळे माझे चेहरे म्हणजे डोळे खराब झाले आहे, दॅट्स वाय आय एम युझिंग ग्लासेस. येस. दुसरी गोष्ट अशी होऊ शकते की लहानपणापासून ग्लासेस आहे, बट ॲक्च्युली कसं आहे की लहानपणापासून वापरत असणारे जे ग्लासेस म्हणजे समजा जे लोक जे लहानपणापासून ग्लासेस वापरतात, ओके, ते लोक कोण असतात, म्हणजे ते लोक कसे दिसतात, ते लोक एक प्रकारे ॲमेच्युअर असतात. ॲमेच्युअर म्हणजे इन द सेन्स की त्यांची जसं माझा चेहरा कसा एक प्रकारे मर्दाना आहे, म्हणजे मला दाढी वगैरे दिसते वगैरे, असे केस वगैरे आहे. ओके, जे लोक चष्मा घालतात लहानपणापासून म्हणजे कसं आहे की त्यांची इम्युनिटी वीक आहे. ओके, सो इम्युनिटी वीक असल्यामुळे काय होते की त्यांची जे ग्रोथ आहे ना ते तेवढी फास्ट होत नाही. असं फास्ट होत नाही म्हणजे इन सेन्स की त्याची तेवढी ग्रिप नाही का. ओके, ते दिसायला नाही का गोरे जरी दिसतात या, ओके ठीक आहे, चेहऱ्याने वगैरे, पण त्यांची अशी एवढी दाढी नसते. या दाढी असली तरी एक छोटीशी दाढी वगैरे राहते वगैरे. ओके, सो दोज आर द पीपल. ओके, अजून काही काय आहे अजून जर आता या ग्लासेसमध्ये पण फरक आहे बरं. या आता हे जे आहे ना हे बॉर्डर आहे, हे बॉर्डर डिस्क्राईब करते की जो व्यक्ती जो घालते ना हा गॉगल तो परमनंट वेळसाठी घालत नाही. या जो नाही का हे शेड्स आहे ना हे दिसतात, हे ब्लॅकिश बाउंड्री, याने काय होते, याने या ग्लासमध्ये वजन येते. ओके, तर दॅट मीन्स काय होते की जेव्हा नाही का ग्लासेसवर वजन आलं म्हणजे इन द सेन्स की तो व्यक्ती हे जे ग्लासेस आहे ना हे खूप वेळेसाठी घालत नाही, जस्ट लाईक ड्युरिंग द ऑफिस किंवा वर्कआउटमध्ये किंवा जिथे काम करतो तिथेच तो घालतो, अदर दॅन दॅट तो घरी वगैरे नाही घालत. ओके, हा या शेडचा मिनिंग आहे. सो जर हे बॉर्डरलेस असेल ना तर दॅट मीन्स की ये बंदा है इसको ये हर बार पहनतात. यानी त्याला ते म्हणजे ते ग्लासेस भिंगाचे आहे आणि ही ऑलवेज यूज दोज थिंग्स. ओके, ग्लासेस करून खूप काही पर्सनॅलिटी पण डिस्क्राईब होते म्हणा. समजा जर कुठे काम करताय, समजा जर कुठे कम्प्युटरसमोर काम करताय तर ऑब्विसली आपण हाय ग्लासेस घालावे. या बट इट वॉज रिली ग्रेट. या मी युजली हे पण ग्लासेस वापरतो जेव्हा मी काम करतो वगैरे, कारण कसं मी स्क्रीनच्या बिलकुल खूप जास्त क्लोज असतो. या मला अगोदरपासून माहीत होतं की मी म्हणजे PMI मध्ये लागलो ना तेव्हापासून मी ग्लासेस वापरायचो. वाय, बिकॉज ऑफ दॅट की जे रिफ्लेक्शन असते हे इट वॉज टू मच आणि त्यामुळे डोळे खराब होते. राईट ना मी तेव्हापासून प्रोटेक्शन घेतलं त्यामुळे माझे डोळे आताही चांगले आहेत. सो खूप काही डिस्क्राईब होते या चेहरा चष्म्यामुळे. ओके, आता आपण हा वाला चष्मा घालू, याच्यामुळे आपण काय डिस्क्राईब करतो, आपण कोणती पर्सनॅलिटी डिस्क्राईब करतो. ओके, सो दिस इज वॉट आय एम. आता मी कोण आहे. ओके, जस्ट लाईक मी चष्मा घातला आहे, दॅट मीन्स की हा चष्मा आहे हा उन्हात घालायचा असतो, बट यांनी संध्याकाळी घातला आहे बिकॉज ऑफ दॅट की त्याला चष्मा आवडला आहे आणि त्याला फ्लॅश मारायचा आहे. सो दॅट्स वाय ही इज युझिंग इट. ओके, दुसरी गोष्ट ही आहे त्याच्या चेहऱ्यावर दाढी आहे म्हणजे त्याचा मर्दाना लुक आहे. ओके, तिसरी गोष्ट ही आहे की ही वॉज नेवर फिअर ऑफ एनिथिंग. यस, म्हणजे जर कोणी लोक भिवून जातात की आपण फ्लॅश मारतो बा तर जस्ट लाईक 10 लोक आपल्याकडे बघतील तर आपण भिवून जाऊ, बट ही वॉज लाईक दॅट वो उसी के लिए बना है, म्हणजे 10 लोक मेरे को देखेंगे. तो तिसरी गोष्ट ही अशी आहे की मी स्टँडर्ड आहे. म्हणजे जस्ट लाईक युजली मी ज्या गोष्टी करतो ते इम्पॉर्टंट आहे आणि म्हणजे हे जे शेड घातल्यानंतर. ओके, आणि त्यानंतर
माझी काही ना काहीतरी व्हॅल्यू आहे आणि मी समथिंग कोणता तरी पर्सन आहे जो इम्पॉर्टंट पण आहे. ओके, हे ग्लासेस घातल्यानंतर. ओके, सो दोज आर द थिंग्स. हे सगळ्या गोष्टी एलॉबरेट होते. आता आपण हे वाले ग्लासेस घालू. ओके, अब ये वाले ग्लासेस से क्या मिळत आहे. आता हे जे ग्लासेस घालतं ना, याचा मिनिंग हा आहे की डूड ये कम्प्लिटली फ्लॅश मारण्यासाठी आला आहे. दुसरी गोष्ट ही आहे की यांनी हे जे ग्लासेस घातलं आहे ना, हे जस्ट लाईक याच्यासाठी आहे की लोक मेरे को देखो बा. या तिसरी गोष्ट ही आहे की या ग्लासेसचा हा काहीच ॲडव्हान्टेज म्हणजे जस्ट लाईक फक्त फ्लॅश मारण्या व्यतिरिक्त आणि गाडीचा व्यतिरिक्त या ग्लासेसचा काहीच वापर नाही. ओके, आणि इट वॉज लाईक दॅट की इससे एकदम मर्दाना लुक दिखता है. इट वॉज रियली स्टाईल अँड इट वॉज रियली कूल. बट हे झाले व्हिज्युअल अपिअरन्स. ओके, व्हिज्युअल अपिअरन्स याने कसे दिसतात लोक. बट ॲक्च्युली कसे असतात की म्हणजे मी ह्या सर्व गोष्टी कशासाठी सांगून राहिलो आहे. ॲज अ डिरेक्टर नाही का, आपल्याला या सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी जज करणं इम्पॉर्टंट आहे. कधी कधी नाही का कोण्या व्यक्तीला तुला बघून जज करावं लागते. हे तुझं काम आहे. येस, कारण कसं आहे की तुला कोण्या व्यक्तीची इनर क्वालिटी नाही पाहिजे, तुला व्यक्तीमध्ये क्वालिटी पाहिजे. या म्हणजे तो व्यक्ती कसा आहे, तो व्यक्ती त्याने किती मार्क्स घेतले आणि तो HSC मध्ये किती होता, त्याचा ॲटिट्यूड कसा आहे वगैरे वगैरे. ॲज अ डिरेक्टरला ॲक्टरमध्ये का शोधतो, एक डिरेक्टर ॲक्टरमध्ये काय शोधतो, तर तो हे नाही शोधत की तो कसा आहे, त्याचा बॅकग्राऊंड कसा आहे वगैरे वगैरे. तो हे शोधतो की त्याचा लुक कसा आहे. या तो फिट होते का नाही कॅरेक्टरवर. जो कॅरेक्टर स्टोरी डिमांड करत आहे ती स्टोरी, त्या स्टोरीला हा जो चेहरा आहे हा फिट होतो का नाही, याच्यासाठीच कास्टिंग केली जाते. ओके, आणि ॲज अ डिरेक्टर हॅज टू अंडरस्टँड की त्याचा जो चेहरा आहे तो त्या कॅरेक्टरला फिट होत आहे का नाही. ओके, तर समहाऊ यासाठी आपल्याला काही काही ॲप्लिकेशन देतात, काही इन्स्ट्रुमेंट्स देतात. जस्ट लाईक गॉगल्स आहे किंवा शेविंग्स आहे किंवा केसाची हेअरस्टाईल्स आहे किंवा कॉस्ट्युम्स आहेत. ओके, सो याच्यामुळे नाही का आपण कम्प्लीट पर्सनॅलिटी चेंज करतो. ओके, ॲज अ कास्टिंग डिरेक्टरचं काम हेच असते. ॲज अ कास्टिंग डिरेक्टर काय डिरेक्टरचं पण काम हेच असतं की आपल्याला कोणत्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून माहीत असलं पाहिजे की तो व्यक्ती कोण आहे आणि त्या व्यक्तीकडून कोणत्या वाईब निघत आहे. वाईब म्हणजे इन द सेन्स की तो कोणत्या गोष्टी फील करून देऊन राहिला ऑडियन्सला. ओके, दोज कॉल्ड इज वाईब. ओके, आणि ही वाईब कशी क्रिएट होते, हे वाईब क्रिएट होते त्याच्या अपिअरन्समुळे आणि त्याच्या ॲक्टिंगमुळे. ॲक्टिंग म्हणजे की ज्याप्रमाणे तो त्या कॅरेक्टरला रिप्रेझेंट करतो त्या ॲक्टिंगमुळे पण त्याची वाईब क्रिएट होते. ओके, व्हिज्युअल अपिअरन्स इज इम्पॉर्टंट, बट ॲक्टिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे मानून घे की मी मला एक कॅरेक्टर पाहिजे जो खूप मर्दाना आहे, खूप दबंग आहे. ओके, तर मी त्याला गॉगल दिला, दबंगसारखे कपडे दिले, मुछे दिली वगैरे वगैरे, बट त्याची ॲक्टिंग काहीच नाही आहे. ओके, सो एक अपिअरन्स किती % रिप्रेझेंट करते की तो व्यक्ती चांगला आहे. अपिअरन्स हे रिप्रेझेंट करते 40%. या जस्ट लाईक तुम्हाला वाटलं असेल की 10 या 20%, बट नो, इट्स 40%. कारण ॲक्टिंग हे कठीण आहे बट सोपी पण आहे असं म्हणू शकतो. या म्हणजे कसं आहे की कोणता व्यक्ती कोणत्या वेळेस काय बोलेल किंवा कशाप्रमाणे बोलेल हे डिपेंड करते की व्यक्तीचं कोणतं इंटेन्शन आहे. आता मी हे काम म्हणून राहिलो आणि याचं मिनिंग काय आहे मी थोडं समजावतो. मानून घे की सलमान खान दबंग. ओके, दबंगला आपण अशाप्रमाणे कॉस्ट्यूम वगैरे गेटअप करून दिला. ओके, बट त्यानंतर असं फील झालं की सलमान खानची ॲक्टिंग जबरदस्त नाही होऊन राहिली, म्हणजे जे कॅरेक्टरला रिप्रेझेंट करत आहे ना ती रिप्रेझेंट नाही होऊन राहिली. तर मग काय होत आहे की अशा वेळेस नाही का त्या व्यक्तीचं इमोशनल जो आहे ना तो त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. या म्हणजे की समथिंग काही ना काहीतरी हॅपन झालं आहे, काही ना काहीतरी त्याच्या लाईफमध्ये वगैरे, त्यामुळे तो प्रॉपरली देऊन न राहिला आहे. पण समजा जर आपण त्याच्यामध्ये थोडं बहुत इम्प्रूव्हमेंट आणण्याचा प्रयत्न केला ना तर आपण त्याच्याकडून चांगलं काम काढू शकतो.
व्हिज्युअल अपिअरन्स डेफिनेटली कोणीही करू शकते आणि खूप जबरदस्त लुक देतात, बट ॲक्टिंगसाठी नाही का आपल्याला मनातून त्या गोष्टीला फील करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जे कॅरेक्टरला दाखवणं सांगण्यात आलं आहे त्या कॅरेक्टरला फील करणं इम्पॉर्टंट आहे. सो आणि ते फील करणं वॉज लाईक कधी कधी नाही का कठीण असते काही काही सीनसाठी सोपी पण असते. यस, म्हणजे जस्ट लाईक काही डायलॉग्स आहे, त्या डायलॉग्समध्ये सिम्पल डायलॉग आहे, म्हणजे जस्ट लाईक हाँ मैं जा रहा, हाँ मैं आ रहा, हाँ मुस्कुत आहे. कधी कधी डायलॉग बिलकुल छोटे छोटे असतात, तर त्यासाठी पण नाही का खूप जास्त ॲक्टिंगची पण गरज नाही. जस्ट लाईक हाँ कब आ रहा वो फाइल ला, भाई चिंटू वो चाय लेके आ, अबे यार कब लाएगा भाई तू फाइल, शर्मा जी मैंने कितनी बार कहा है आपको. सो इट जस्ट लाईक दोज आर द थिंग्स, लाईक खूप छोटे छोटे डायलॉग्स असतात. याच्यामध्ये आपल्याला डीप इमोशन्समध्ये जायची काही गरज नसते. सिम्पली जस्ट लाईक आपण इझिली एलॉबरेट करू शकतो. एक ॲक्टर तर खूपच चांगले एलॉबरेट करतात, बट कधी कधी काही सीन असतात ते खूप जास्त डीप असतात. म्हणजे मानून घे की जिथे ब्रेकअप होत आहे, डीप म्हणजे तिथे कन्व्हर्सेशन खूप मोठं आहे, डायलॉग्स खूप मोठे आहे एका व्यक्तीचे, तर त्यावेळेस नाही का कॅरेक्टरला त्या फील डीपमध्ये जाणे इम्पॉर्टंट आहे. त्या म्हणजे त्याला फील करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. समजा जर तो फील नाही करत आहे ना तर ते डायलॉग्स फ्लॅट वाटतात. फ्लॅट म्हणजे जस्ट लाईक मानून घे ना की दोन व्यक्ती कन्व्हर्सेशन करत आहे विदाऊट कॅमेरा, तर ते कसे कन्व्हर्सेशन करतात बिकॉज ऑफ दॅट की तो व्यक्तीला आपलं गोष्ट समजून सांगण्यासाठी कन्व्हर्सेशन करतात, ना की कोणतं कॅमेराला रेकॉर्ड करण्यासाठी, राईट. सो जेव्हा नाही का समजा जर मी कोणा व्यक्तीला शिवा दिल्या, म्हणजे म्हणलं लवड्याच्या बाला मादर शोधा, तो व्यक्ती मला शिवा देईल ऑब्विसली. म्हणजे जस्ट लाईक समजा जर मी त्याला म्हणलं बिकॉज ऑफ दॅट त्याचं काही नाही, त्यांनी मला रिप्लाय बॅक दिला. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की त्याचं काही ना काहीतरी दुखलं ना, या त्यांनी ते फील केलं ना. जेव्हा मी त्याला शिवा दिला त्यांनी फील केल्यानंतर मग त्यांनी रिप्लाय बॅक केला, त्यांनी मला पुन्हा शिवा दिला. सो इट वॉज लाईक दॅट की रिअल ॲक्च्युअल गोष्टीमध्ये नाही का ॲक्च्युअल मुवमेंटमध्ये लोक फील करतात आणि फील केल्यानंतर ते त्या गोष्टीला एलॉबरेट करतात. सेम ॲज ॲक्टिंगमध्ये पण त्याच होते, बट ॲक्टिंगमध्ये कसं आहे की आपण डायरेक्ट शिवा देऊ शकत नाही. हां, म्हणजे समजा जर एखाद्या व्यक्तीला आपल्याला खूप सॅडनेस दाखवायचं असेल तर आपण काय त्याला काय मारत थोडत बसणार आहे आणि त्याला असं म्हणणार आहे जस्ट लाईक नाही ना. ते यासाठी नाही का ॲज अ ॲक्टरला अंडरस्टँड असलं पाहिजे की सॅडनेस का असते, या तर त्याला ते फील झालं पाहिजे. यस. सो ॲक्टिंगसाठी खूप सारे लोक खूप सारे इमोशनल थेरपीज आहे, कॅमेरा ॲक्टिंग आहे, खूप सारे लोक खूप साऱ्या गोष्टी करतात वगैरे. ॲज अ डिरेक्टरला अंडरस्टँड असणं गरजेचं आहे की एक कॅरेक्टर तो ॲक्टर प्रॉपरली रेप्रेझेंट करत आहे का नाही, म्हणजे त्याचे ते फील्स वगैरे बाहेर घेऊन राहिले का नाही, कारण हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ऑब्व्हियसली. आणि त्यामुळेच नाही का तुमच्या कॅरेक्टरला खूप जास्त इफेक्ट येतो. कोणती फिल्मला डेव्हलप करणं म्हणजे कोणती फिल्मला चांगलं बनवणं किंवा खूप वाईट बनवणं हे कोणाच्या हाती असते. ओके, फर्स्ट ऑफ ऑल डिरेक्टर, रायटर अँड DOP आणि फोटोग्राफर सिनेमॅटोग्राफर. सो हे 3 लोक असतात. हे 3 लोक रेप्रेझेंट करते की फिल्म किती चांगली बनेल की वाईट बनेल. ओके, बट याच्या 3ही कम्पॅरिझनमध्ये समजा जर एक ॲक्टर चांगला असेल, म्हणजे मानून घे की आपला DOP पण बकवास आहे, आपला डिरेक्टर पण बकवास आहे आणि आपली रायटिंग पण बकवास आहे, बट आपल्यापाशी ॲक्टर आहे तो बाप आहे. म्हणजे हे लोक आपले काम करत आहे, बट इट जस्ट लाईक त्यांच्या ह्याच्यामध्ये नाही का त्यांचा तो फील नाही आहे. ओके, बट त्यांनी हा जो ॲक्टरने नाही का त्यांनी तिचं फील केलं आहे आणि त्यानंतर त्यांनी ते एलॉबरेट केलं आहे. सो इट वॉज डॅम गुड. मी एक एक्झाम्पल दाखवतो. जोकर जे 2019ची मूवी आहे, त्या फिल्ममध्ये डिरेक्टर वॉज गुड, मी असं ना म्हणत, स्टोरी वॉज ऑल्सो गुड. येस, बट ते स्टोरी किंवा सिनेमा फोटोग्राफी किंवा डिरेक्शन जरी म्हणलं ना तर असं खूप इतकं एवढं भयानक नव्हतं, म्हणजे इतकं काही जबरदस्त नव्हतं की ऑस्करला टच करेल बा. या स्टोरी पण बहुतच नॉर्मल होती. म्हणजे मी याच्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड स्टोरीज बघितल्या आहेत, बट स्टोरी वॉज रिअली नॉर्मल. यस,
सिनेमा फोटोग्राफी इज ऑल्सो गुड. या मी असं नाही म्हणत की खूपच एकदम एक्स्ट्रीम होतं. इट जस्ट लाईक तो एक मूवी आहे फ्युरी, रेड बँड फ्युरी वगैरे समथिंग असा पिक्चर आहे ज्याच्यामध्ये सिनेमा फोटोग्राफी वॉज समथिंग रिली डिफरंट. याच्यामध्ये सगळं रेड रेडच होतं. या बट जोकर या फिल्ममध्ये सिनेमा फोटोग्राफी इज गुड येस, बट असंही नाही का खूप जबरदस्त होतं, कारण याच्यापेक्षा खूप चांगली मी ऑलरेडी बघितली आहे. डिरेक्शन जरी म्हणलं ना तर डिरेक्शन पण जबरदस्त होतं. या बट ते पण एवढं एकदम वन ऑफ द काइंड नव्हतं. म्हणजे जस्ट लाईक तिथलं डिरेक्शन किंवा सिनेमा फोटोग्राफी किंवा रायटिंग हे सगळे नॉर्मल होते. बट तिथला जो ॲक्टर होता ना जॅकलिन फिनिक्स, त्याने जे ॲक्टिंग त्या कॅरेक्टरला जे फील केलं आहे ना, आणि ते फील केल्यानंतर त्यांनी जे रेप्रेझेंट केलं आहे कॅमेरासमोर वॉज लाईक हार्ड डे. सो आफ्टर दॅट ही वॉज डिझर्व टू बी ऑस्कर. म्हणजे त्यांनी त्या गोष्टीला सगळ्या फील केलं आहे. सो इट जस्ट लाईक मी असं म्हणतो की कोणत्या फिल्मला चांगलं बनवणं किंवा वाईट बनवणं हे ऑब्वियसली एक रायटर, डिरेक्टर, सिनेमा फोटोग्राफर इम्पॉर्टंट आहे, बट ॲक्टर पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बट कधी कधी काय होते की मानू की आता इट जस्ट लाईक जोकर मूवी म्हणजे डिपेंड करते. ओके, म्हणजे तुमची स्टोरी कशी आहे, फिल्मची स्टोरी, तुमच्या फिल्मच्या स्टोरीमध्ये कॅरेक्टर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तर अशा वेळेस अशा ॲक्टरला चॉईस करा ज्याची ॲक्टिंग खूप जास्त जबरदस्त आहे. बट समजा तुमची स्टोरी रेप्रेझेंट करत आहे सिच्युएशन म्हणजे इन द सेन्स सिच्युएशन म्हणजे मी एक मूवी घेतो, अवतार मूवी. ओके, अवतार मोस्ट ऑफ द जणांनी बघितली आहे अवतार मूवी. अवतार मूवीमध्ये सिच्युएशन ही होती की याच्यामध्ये का लोक दुसऱ्या प्लॅनेटवर जातात आणि त्यानंतर दुसऱ्या प्लॅनेटल्या लोकांवर ते कब्जा करतात, नाहीतर टेक्नॉलॉजी डेव्हलप करतात वगैरे. सो हे जे होती ना हे सिच्युएशनवर डिपेंड होती. सिच्युएशन म्हणजे त्या गोष्टीवर फिल्म होती, म्हणजे त्या पेंडोरा प्लॅनेटवर या सगळ्या गोष्टी होऊन राहिल्या आहे. सो तिथे वॉर होत आहे वगैरे, हे सिच्युएशन होती. तिथे नाही का ॲक्टिंग समजा जबरदस्त नसली ना चालेल, बट तिथे रायटर, डिरेक्शन आणि सिनेमा फोटोग्राफी बहुत ही चांगली असणं गरजेचं आहे. एक गोष्ट अंडरस्टँड घे, जिथे कॅरेक्टर रेप्रेझेंट होत आहे तिथे ॲक्टिंग जबरदस्त असणं गरजेचं आहे. बट जिथे सिच्युएशन रेप्रेझेंट होत आहे तिथे डिरेक्शन, सिनेमा फोटोग्राफी आणि रायटिंग हे 3 गोष्टी जबरदस्त असणं बहुत ही जास्त गरजेचं आहे. माझ्या फिल्ममध्ये सिच्युएशन एलॉबरेट होत आहे. माझे मोस्ट ऑफ द मूवीमध्ये कॅरेक्टर रेप्रेझेंट नाही होत, सिच्युएशन रिप्रेझेंट होते, कारण मी आणि मोस्ट ऑफ द मूवीमध्ये सिच्युएशन रिप्रेझेंट करतात इन्स्टेड ऑफ कॅरेक्टर. बट काही काही मूवीमध्ये कॅरेक्टर रिप्रेझेंट होतात. कॅरेक्टर म्हणजे होल मूवी बेस्ड ऑन द सम कॅरेक्टर. म्हणजे लाईक संजू जो बॉलिवूड मूवी आहे, त्यानंतर मिल्खा सिंग आणि त्यानंतर असे खूप सारे जे बायोग्राफी मूवी असतात ना ते रिप्रेझेंट करतात कॅरेक्टरवर. ओके, खूप बोललो आहे आपण. ॲक्च्युली किती मिनिट बोललो आहे? 28 मिनिट बोललो आहे. आय वॉज लाईक थोडंसं मला बोलूशा वाटलं, सो दॅट्स वाय डुईंग. आपल्या शॉर्ट मूवीचं कसं आहे, वेल आज दिवसभर तुम्ही वॉज सो मच यस, म्हणजे काल रात्री मी एडिटिंग करत बसलो आहे पिंटीच्या ते बेबी शॉवरच्या व्हिडिओसाठी. सो काल रात्री मला 2 वाजले. त्यानंतर मग मी रात्री 3 वाजता झोपलो. 3 वाजता झोपल्यानंतर सकाळी 8:30 वाजता उठल्यानंतर सायकलला गेलो, कारण आज थोडासा मौसम खूप जबरदस्त होता. म्हणजे खूप थंडी हवा वगैरे, क्लाउडी डेज होता, ऊन बिलकुल नव्हती. सो आय वॉज मोबाईल घेतला आणि सरळ सायकलिंगला गेलो. आणि त्यानंतर मग सायकलला गेल्यानंतर नाही का खूप काही आयडियाज येते या सकाळी सकाळी बहुत जबरदस्त आयडियाज येते. सो या आयडियाज येते, त्यामुळे कसं मी त्याला बार पुन्हा डिझाईन करतो, त्यामुळे ते अजून जबरदस्त बनतं. त्याला मी प्रॉब्लेम होऊन राहिला आहे की मी जे आयडियाज आहे त्याला रेकॉर्ड नाही करून राहिला यार. दॅट इज अ प्रॉब्लेम. आय डोंट नो. घरी आल्यानंतर मग हे सगळं काम होतं. या गहू भरायचे होते, ड्रामवरती न्यायचं होतं, खाली करता येणार तर इथलं. सो याच्यामध्येच मग मला दुपारचे 2 वाजले. मग त्यानंतर मग माझी काही एडिटिंग बाकी होती पिंटीच्या व्हिडिओची, तर त्याची एडिटिंग वगैरे केली, कंप्लीट झालं. 5 वाजता कंप्लीट झाली. 5:30 वाजता मी खेळायला गेलो अँड देन आता आलो आणि आता 8 पॅके बसलो. ओके,
सो आतापर्यंत एवढंच, फारसं काय आहे नाही. सो मला इथे पिंपल्स आला यार. शॉर्ट मूवीसाठी आपण मला विशालची रेकॉर्डिंग घ्यायची आहे यार. फक, आता वाजले किती, आता 9 वाजले. पहा बोलून या जर होत असेल पॉसिबल तर, कारण विशाल इज टू टॅलेंटेड. ही अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग इज दॅट. तर मला वाटत नाही त्याला स्क्रिप्टिंगची काही गरज आहे. जर आपण त्याला पॉईंट्स जरी मांडून दिले ना तर ही कॅन इझिली टॉक. बोलू आपण आता थोडंसं बोलतो, जेवण झाल्यावर बोलतो मी. ओके, टिल देन एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. रेकॉर्डिंग कशी करशील? या ॲक्च्युली तुला जे पॉईंट्स पाहिजे ना त्याचे पॉईंट्स नाही का तू नोट डाऊन करून घे. ओके, आणि नोट डाऊन केल्यानंतर तू विशालला सांग. युजली तू ऑलरेडी एक रेफरन्स फाईल म्हणून रेकॉर्ड केली आहे, त्याला पण ऐक तू. त्याच्यावरून पॉईंट्स काढ. पॉईंट्स काढल्यानंतर ते पॉईंट्स तू विशालला सांग आणि त्याला म्हण की कशाप्रमाणे रेकॉर्ड करायचं आहे, कोणकोणते पॉईंट्स वगैरे. टेक रिटेक वगैरे झालं ते आपण पाहून घेऊ. पण येस, उद्याचा काय प्लॅन आहे? उद्या डेफिनेटली रेकॉर्ड करतो. येस, सो इट वॉज लाईक दॅट की उद्या मला मोठ्या वडिलांकडे जावं लागेल. मला फारशी गरज तर नाही आहे युजली, म्हणजे जे शॉट आहे ते स्टील शॉट आहे. स्टील शॉट म्हणजे जस्ट सो इट वॉज माझे सिंक्रोनायझेशन इम्पॉर्टंट आहे. या सो इट जस्ट लाईक सिंक्रोनाइज करतो आणि त्यानंतर डबिंग करायचं तेही करावं लागेल. ओके, सो येस, टिल देन एव्हरीथिंग इज फाईन, एव्हरीथिंग इज गुड. बट उद्या इम्पॉर्टंट आहे, उद्या रेकॉर्ड कर. उद्या कोणते कामं काढू नको प्लीज, कारण जर कामं काढले ना तर तुझे आता काम झाले आहे ना, पेंटीचे पण झाले ऑलरेडी. ओके, आणि आता घरचे साफसफाई झाली आहे. तर येस, उद्या करू घेऊ आपण. ओके, आपण आयफोनने शूट करूया. आयफोनची कॅमेरा वॉज टू गुड. येस, आय वॉज स्टील ब्लॉन अवे बाय दिस. त्याची बॅटरी चालत नाही, हाच एक प्रॉब्लेम आहे. बरोबर, या रेडमी नोट 5 प्रोनी इतकी चांगली क्लिअरिटी नाही आहे. या आय फील दॅट थिंग. बट पाहू. आयफोनमध्ये प्रॉब्लेम आहे की आवाज रेकॉर्ड होत नाही. बट आपण डबिंग तर करत आहे. सो त्याला एक प्रकारे पायलट ऑडिओ म्हणून वापरू शकतो आणि त्यानंतर आपण डबिंग करू त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर बाकीचींची तर रेकॉर्डिंगच आहे. सो उद्या जे शूट करायचं ते शूट करायचं. ब्रेकअपचा श्रुती डोबळेचा आवाज ऑलरेडी रेकॉर्ड झाला आहे. ओके, तर तिचा आवाज घेऊन आपल्याला उद्या रेफरन्स म्हणून व्हिज्युअल शूट करायचे आहे. प्रयत्न कर उद्याच्या उद्या सगळे होऊन जाईल. ओके, सगळ्याच्याच काही स्टील शॉट आहे तर खूप काही कठीण वगैरे नाही. सो येस, वी कॅन डू दिस. सो दिस इज द माय मॉडिफाईड एपिसोड नंबर 1989. राईट नाऊ वी आर ॲट वर्धा महाराष्ट्र. Thank you.